नमस्कार, मी रुपेश दरग. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी पूर्णतः मान्य करा. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी. मनसेचे राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे. आता बातमीपत्र विस्ताराने. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज नांदेडला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज नांदेडला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मोदी सरकारने याकूब मेननला दिलेल्या फाशीचे त्यांनी समर्थन करताना म्हटले आहे की 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना देखील फाशी झाली पाहिजे. याबाबत व्यापक मोहीम समाजवादी पार्टीने राबवल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी पूर्णतः मान्य करण्याचे मोदी सरकारला सुचवले. मुकदमा चलाया गया, 100 लोगों को सजा हुई, फांसी की सजा भी हुई, उम्र कैद भी हुई. मैं दोनों को निंदा करता हूँ, चाहे बम ब्लास्ट जिसने किया उसकी भी निंदा है और मुंबई में दंगों में जिसने दंगा फैला उसकी भी निंदा है. परंतु मैं देख रहा हूँ कि 257 लोगों को मारने वालों को सज़ा तो हो गई. समाजवादी पार्टी ने जस्टिस कृष्णा ने जो कहा है कि उनकी रिपोर्ट को लागू होना चाहिए, उस रिपोर्ट को लागू करने के लिए मुहिम शुरू किया है. बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच मानाचा असा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. याच पार्श्वभूमीवर मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र शासनाकडून बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच मानाचा असा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारावरून राज्यात बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते, परंतु मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांना दिलेल्या या पुरस्काराचे स्वागत केले आहे. आज दुपारच्या सुमारास राज ठाकरे यांनी पुणे येथे जाऊन महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी लोहगाव विमानतळावर मनसेचे कार्यकर्ते स्वप्नील चव्हाण, स्वप्नील तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. देगलूर येथील रामपूर रोडवरील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. देगलूर येथील रामपूर रोडवरील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन हे होते. यावेळी आमदार सुभाष साबणे, देगलूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ उज्ज्वला पद्मावार, उपाध्यक्ष अविनाश निलमवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक सतीश पत्की, स्थानिक समितीचे अध्यक्ष नरहरी पोलावार, कार्यवाह प्राचार्य डॉक्टर अशोक वाकोडकर, शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलुरकर, प्राध्यापक गिरीश वझलवार आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या मान्यवरांचा उल्लेख करून श्री बागडे म्हणाले की विद्यार्थ्याने दुसऱ्याचे यश पाहून नाराज न होता स्वतःमधील उणीवा व कमतरता शोधून पुढील वाटचाल केल्यास यश संपादन करणे सोपे जाते. विद्यार्थ्यांचा विद्यालयीन काळात बौद्धिक विकास होत असतो, त्या अनुसरून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
आता लायसन असलेल्या सरकारकडून सावकाराकडून जर पैसे घेतले तर या महाराष्ट्र सरकारने तोही निर्णय केला की लायसनदार सावकार असेल आणि एखाद्या शेतकऱ्याला त्याची जमीन रजिस्टर करून घेतली असेल तर ते पैसे सरकार भरायला तयार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. भारत पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी काश्मीर आणि दहशतवाद यांच्यासह 8 गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. सुषमा स्वराज. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. मुंबईतल्या तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सुरू केल्यानंतर आता पेपरलेस पासही उपलब्ध होणार. अनमोल टुकरेल या 16 वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजिन. श्रुती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी अखेर हरीश खटावकर निलंबित. आजचा सुविचार. इतिहासाने मनुष्य शहाणा होतो, कवितेमुळे चतुर होतो, गणितामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी येते, तत्वज्ञानामुळे त्याच्या मनाची खोली वाढते आणि नैतिक शिक्षणामुळे तो गंभीर होतो. रुपाली कुलकर्णी. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी पूर्णतः मान्य करा. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी. मनसेचे राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.